नंतर आपण विधान भवन परिसरात जाऊयात। काँग्रेसकडून आंदोलन छेडण्यात आलंय। पेपर फुटीच्या विरोधात हे काँग्रेसचं आंदोलन असल्याचं पाहायला मिळते। सध्या या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे। तेव्हा विधान भवनाच्या बाहेर हे काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येते। या सगळ्या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केलेली आहे। पेपर फुटीच्या प्रकरणावरून सध्या अनेक भागामध्ये राज्यातल्या किंबहुना देशभरामध्ये देखील काँग्रेसकडून आंदोलन छेडण्यात आलेलं होतं आणि सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असल्यानं पेपर फुटी विरोधात काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेत विधान भवनाच्या बाहेर आंदोलन छेडलेलं होतं आणि या आंदोलकांची आता पोलिसांनी धरपकड केलेली आहे। युवक काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येते असं देखील समजतं आहे। या आंदोलकांची धरपकड पोलिसांनी केलेली आहे। पेपर फुटी प्रकरणी टीईटीचा पेपर हा फुटलेला आहे। हा मुद्दा देखील सध्या अधिवेशनात गाजतो आहे आणि हाच मुद्दा लावून धरत आता काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेत विधान भवनाच्या बाहेर आंदोलन छेडलेलं होतं, आंदोलन केलेलं होतं। या सगळ्या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली। सध्या विधान भवनाच्या बाहेर आंदोलनाला पोलिसांनी इकडे थांबवलंय। टीईटीचा पेपर फुटला, त्याचबरोबर नीटचा पेपर जो फुटला त्या विरोधातलं हे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासूनचं काँग्रेसचे आंदोलन आहे। विधान भवनाच्या बाहेर ज्यावेळी विधान भवनाचं सत्र सुरू आहे त्यावेळी हे आंदोलन सुरू झालेलं होतं आणि आता या विधान भवनाच्या बाहेर असलेल्या चौकामध्ये पोलिसांच्या या ठिकाणी इथे मोठा बंदोबस्त होता। मात्र युवक काँग्रेसने आंदोलन केलं आणि राजीनामा मागितलेला आहे। मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, त्याचबरोबर दादा भुसे जे शिक्षण मंत्री त्यांचा देखील राजीनामा इथे मागितलेला आहे। त्यामुळे आज हे आंदोलन आपण पाहताय, युवक काँग्रेस मोठ्या प्रमाणात इथे रस्त्यावर उतरलेली होती आणि पोलिसांनी सध्या या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांनी ताब्यात घेऊन हे आंदोलक जे आहे ते आता पोलिसांच्या गाड्यांमध्ये भरून पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं आहे। युवक काँग्रेसकडून करण्यात आलेलं हे आंदोलन आज मोठ्या प्रमाणात सगळे युवक काँग्रेसचे जी लोक त्यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी या युवक काँग्रेसने विधान भवनाच्या बाहेर येऊन आज आंदोलन केलेलं आहे। कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। अखेर हे आंदोलक जे होते या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि काँग्रेसचे हे कार्यकर्ते कसे आक्रमक झालेले होते, कशा पद्धतीने हे आंदोलन छेडण्यात आलं हे सांगणारे ही दृश्य।